आबासाहेब आम्हाला माहित होतं तुम्ही येणार, आलात. आबासाहेब किती उशीर केला तो, किती वाट बघत होतो आम्ही तुमची. तुम्ही आम्हाला इथे शृंगारपुरात पाठवलं, त्यानंतर जवळजवळ 2 वर्षांनी भेटतो आहोत आपण. आम्हाला खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचंय, पण आबासाहेब एवढा दुरावा सहन करण्याचं सामर्थ्य नाही हो आमच्यात आता. आबासाहेब पुन्हा आमच्याशी असं वागू नका. नाही, आपण काळजी घेऊ यापुढे. काळजी घ्यायलाच हवी आबासाहेब. तुम्ही एवढा दक्षिण दिग्विजय करून, एवढी मर्दुमकी गाजवून आला. स्वराज्यात येताना इथून जवळच असलेल्या पन्हाळ्यावर थांबलात. आम्हाला वाटलं आता तुमचा खलिता येणार, तुम्ही आम्हाला भेटीला बोलावणार, आणि ज्या क्षणी आम्हाला खात्रीशीर खबर मिळाली ना तुम्ही पन्हाळ्यावर पोहोचलात, त्या क्षणापासून आम्ही आमचे राहिलो नाही. वेडावलो होतो आम्ही तुम्हाला बघण्यासाठी, तुमच्या दर्शनासाठी. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. कांगावा केला आबासाहेब त्यांनी. नेहमीच आम्ही इथे शृंगारपुरात आखाडे उभे केले, ते इथल्या तरुणांना सशक्त बनवण्यासाठी, माता भगिनींच्या मनातली भीती दूर करण्यासाठी. त्याची थट्टा केली. काय तर म्हणे युवराज मोठे मोहिमेवर निघाले होते, आता मात्र बारक्या पोरांमध्ये खेळत राहिले. तरी गप्प राहिलो आबासाहेब आम्ही. तुम्ही खलिता पाठवलात आणि आम्ही अश्वदळ उभं केलं. 4000चं तगडं अश्वदळ. बघता बघता एक शक्ती उभी राहिली. त्याबद्दल आम्ही तुम्हाला शाबासकी देणारच आहोत. खरंच खूप मोठं काम केलं. साहेब त्याची सुद्धा चौकशी झालीच. स्वराज्याच्या युवराजांची चौकशी. का तर अश्वदळ उभारलं म्हणून. रावजी सोमनाथांनी आमच्या जवळच्या माणसांना धारेवर धरलं, त्यांच्या अटकेचे आदेश काढले. आम्हाला कुणालाही सांगताही येत नव्हतं की अश्वदळ उभारणीचे आदेश आपलेच होते म्हणून. आम्ही जी काही उत्तरं दिली ती त्यांना बेजबाबदारपणाची वाटली, आणि त्यांनी आमच्या विरोधात रायगडावर कागाळ्या केल्या. आबासाहेब आपल्या त्या बंद दाराआडच्या चर्चेमुळे आमच्याविषयी खूप गैरसमज झाले. ते तर होणारच होतं, त्याची आम्हाला आधीपासूनच कल्पना होती. आबासाहेब आपली ती चर्चा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मात्र काळजावर दगड ठेवावा लागला. आमचं आपल्याशी भांडण झालंय, आम्ही तुमच्यावर रुसलो आहोत, याचं सोंग वठवताना खूप त्रास झाला आबासाहेब आम्हाला. तुम्ही म्हणता तसा तो गृहीत धरला होताच आम्ही. पण आबासाहेब या सगळ्यामुळे एक झालं. रायगडाच्या महालापासून दिलेर खान, शहजादा शाह आलम ते औरंगजेब बादशाह पर्यंत सगळ्यांची खात्री पटली आपल्यात बेबनाव झालाय, बाप लेकाचं पटत नाही. मग स्वराज्यावर हल्ला करण्यापेक्षा नाराज युवराजालाच आपल्या बाजूने वळवू असा डाव दिलेर खानानं रचला, आणि त्यानं आम्हाला पहिला खलिता पाठवला, दोस्तीचा. आबासाहेब आपल्या गनिमी काव्याचं हे मोठं यश होतं. पण शंभूराजे, आपल्या स्वराज्यातला एकही मावळा जाया न होऊ देता, रक्ताचा एक थेंबही खाली न सांडता तुम्ही मोठ्या शिताफीनं दिलेर खानाला रोखलं, आणि दक्षिणेत न येता दक्षिणेच्या विजयाचे ही शिल्पकार ठरला. आबासाहेब होय शंभूराजे, आम्ही नेहमी शस्त्रानं शत्रू रोखला, पण तुम्ही तर केवळ तुमच्या शब्दानं शत्रू रोखला. गेले 1.5-2 वर्ष त्या दिलेर खानाची 15-16 हजारांची फौज रोखून ठेवणं सोपं काम नव्हतं. त्याच्या हाती ना कुठला मुलूक लागू दिलात ना गडकोट. वाह शंभूराजे वाह. आता गेल्या 1.5-2 वर्षांच्या फौजेच्या खर्चाचा जाब दिलेर खानाला विचारला जाणारच. तुम्हाला पुढचं दिसतं का हो आबासाहेब? आम्हाला फक्त दिसलं, पण तुम्ही ते प्रत्यक्षात करून दाखवलं. बोला, आज आमचे कान तृप्त होऊ देत, बोला. आबासाहेब, या निमित्तानं एका गोष्टीची प्रकर्षानं आठवण झाली. महाभारताचं युद्ध संपल्यानंतर विजयी अर्जुनाचा रथ
भगवान श्रीकृष्णानं एके ठिकाणी थांबवला आणि अर्जुनाला रथातून उतरून जाण्यास सांगितलं. अर्जुनाला आश्चर्य वाटलं. खरं तर सारथ्यानं अगोदर रथ सोडायला हवा होता, सारथ्यानं खाली उतरायला हवं होतं. पण श्रीकृष्णाने सांगितलंय म्हटल्यावर अर्जुन उतरला. पाठोपाठ भगवान श्रीकृष्णही उतरले आणि क्षणात अर्जुनाचा रथ जळून खाक झाला. अर्जुन अचंबित झाला. तेव्हा भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, कौरवांनी आणि तुझ्या शत्रूंनी तुझ्यावर ज्या शस्त्रांचा वर्षाव केला होता त्यामुळे रथ बद्ध झाला होता. तुझ्या आधी मी रथातून खाली उतरलो असतो तर हे अर्जुना तुझ्यासह हा पंचकल्याणी घोड्यांचा अमोघ रथ जळून खाक झाला असता. आबासाहेब, याचाच अर्थ श्रीकृष्णाच्या पुण्याईमुळे, त्याच्या आशीर्वादामुळे अर्जुन शाबूत होता. आबासाहेब, त्याचप्रमाणे आमच्यावरही रोज बदनामीच्या अस्त्रांचा वर्षाव होत असतो. केवळ तुम्ही आहात म्हणून आम्ही शाबूत आहोत, नाहीतर आयुष्यभराची होरपळ आमच्या वाट्याला येईल. आम्हाला सोडून जाऊ नका आबासाहेब, कधीही सोडू नका, नाहीतर आमच्या आयुष्याचा रथ जळून खाक होईल. नका चिंता करू शंभूबाई, आम्ही सदैव तुमच्या सोबत असू. आबासाहेब, आमच्यावर विश्वास ठेवा. पण शंभूराजे, आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. बंद दाराआड आपली झालेली चर्चा आपल्याला पूर्णत्वास न्यायची. मोगली सत्ता खेळखेळी करायची, पाचशाही उकळून फेकायची. त्यासाठी पुढे अनेक दिव्य सहन करावे लागणार आहेत आपल्याला. मनानं शरीरानं तयार राहा. प्रसंग पावताच आम्ही अधिक माहिती सांगूच. जी आबासाहेब. शंभूराजे, ही फक्त सुरुवात आहे. पण एक नेहमी लक्षात ठेवा, प्रसंग कोणताही येऊ, काहीही घडो, मनात कधी अंधार काळोख होऊ देऊ नका. कारण एकदा का मनात अंधार काळोख झाला की मग बाहेरच्या लख्ख उजेडाची मातब्बरी राहत नाही. येसू, आबासाहेब आले. येसू, युवराज महाराज नाही आले. खबरगीर पाठवलाय. महाराज आले नाहीत. आमचे आबासाहेब आले नाहीत. जी, खलिता पाठवलाय महाराजांनी. वाचा. जी. श्रियासह विराजित अखंड लक्ष्मी अलंकृत युवराज शंभूराजे प्रति अनेक उदंड आशीर्वाद. उपरी विशेष वज्रचुडे मंडित सौभाग्यवती सोनबाई साहेब व्यास कन्या रत्न जाहले. त्याचे बारशास अगत्याने यायचे योजिले होते, परंतु धोधो पडणारा पाऊस, नदीवरचे वाहून गेलेले साकव आणि आमच्या अंगात भरलेला ज्वर, त्यामुळे आम्ही शृंगारपुरास बारसे साजरे करण्यास येऊ शकत नाही. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.